आणि मग त्या तांत्रिकनं सांगितलं की हिच्या काही अशा अधुऱ्या इच्छा पूर्ण न झाल्या कारणास हे सगळे म्हणजे ज्या ज्या लोकांनी हिला त्रास दिला असेल त्या लोकांना सूड घेण्यासाठी हे अजूनही इथं भटकते। आणि या हॉलमध्ये चुकूनही कधी लावणी या नृत्य असं महिलांचे असे काही कार्यक्रम घ्यायचे नाही की बा एखाद्या महिलेचा जीव सुद्धा जाऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, मी सागर धवस्कर आणि आज पुन्हा एकदा तुमचं थरारक अनुभव स्टोरीज या चॅनलवर तुम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता आपल्यासोबत दीपक भाऊ आहेत। आणि मित्रांनो, आमच्या कमेंटवरती आपल्या सबस्क्रायबरांना एक त्यांच्याबद्दल त्यांची एक अनुभव म्हणून अशी स्टोरी सांगायची होती त्यांना ती स्टोरी माहिती होती, त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली। तर ती स्टोरी आज आपण दीपक भाऊच्या थ्रू आपण तुमच्या समोर आज आपल्याला दीपक भाऊ सांगणार आहेत। तर दीपक भाऊ आज आपल्याला सांगतील। नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक। आजची जी स्टोरी आहे ती खूप थरारक आहे। सागर भाऊ, हा दीपक भाऊ, की जुन्या काळामध्ये म्हणायचे की बा जे तमाशा लावण्या चालायच्या, तर जुन्या काळामध्ये चित्रपट नसल्यामुळे हे चालायचे महाराष्ट्रामध्ये लावणी कलापद तमाशा। हा, तर एक असं की चांगल्या प्रमाणे आपण नाव, त्या जिल्ह्याचं नाव आणि ज्या व्यक्तीने आपल्यापर्यंत हे स्टोरी पोहोचवली त्यांचं नाव आपल्याला त्यांनी सांगण्यास मनाई केलेली आहे, तर ते आपण सांगू शकणार नाही। तर तो एक खूप प्रसिद्ध जिल्हा आहे असा महाराष्ट्रातलाच। तर त्या जिल्ह्यामध्ये खूप अशा लावण्या आणि असे किंवा 1 अंकिका 2 अंकिका असे जुन्या काळामध्ये जे नाटक सादर करत असते असे खूप कार्यक्रम मोठे मोठे व्हायचे आणि तमाशे पण चालायचे। तर तिच्यामध्ये खूप दुरून दुरून लोक यायचे आणि ज्या महिला ज्या होत्या लावण्या करणाऱ्या त्या पण खूप लांबून लांबून यायच्या। तर झालं असं की जो हॉल होता, म्हणजे आपण एक टॉकीज सारखा हॉल म्हणू शकतो त्याला, थिएटर, नाट्यगृह। तर त्या नाट्यगृहामध्ये त्यांना राहण्याकरिताही अशी पूर्ण सोय होती की ते तिथं राहू शकतील अशी सोय होती पूर्ण कलाकार। हा, तर त्या नाट्यगृहाचा जो ओनर होता, त्याचा मालक, तर त्या मालकाचा त्या जिल्ह्यामध्ये खूप म्हणजे दबदबा होता त्या काळामध्ये। दबदबा त्याचा असल्यामुळे की त्याने कुठलाही जरी शब्द टाकला तर तो कोणी नाकारणार नाही या पद्धतीचं। तर मग असे अनेकदा त्याच्या नाट्यगृहामध्ये कार्यक्रम होत गेले बरेचसे असे कार्यक्रम झाले। तर एका कार्यक्रमाला एक अशी स्त्री आली की तिचे चर्चे खूप लांब पर्यंत होते की लोकांनी त्यांच्या ऐकण्यामध्ये होते अशी की बा ते स्त्री खूप सुंदर आहे आणि ते जे तमाशा लावणी करते ते खूपच चांगली करते। तर अशा खूप बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या कानावर असल्यामुळे की लोकांमध्ये एक वेगळा उत्साह होता त्या स्त्रीची ते लावणी बघण्याकरिता। तर मग बरेचसे लोक असे जमा झाले आणि ते स्त्री पण त्या तिथं आली त्या नाट्यगृहामध्ये तिचा कार्यक्रम करण्यासाठी। तर मग त्या स्त्रीला 2 दिवसासाठी त्यांनी बोलवलं होतं। तर 2 दिवस तिचे कार्यक्रम चालले। तर 2 दिवस कार्यक्रम चालल्यानंतर तिच्या आधीही काही असे कलावंत स्त्रिया होत्या तिथं की असं म्हण आहे की जे स्त्री सुंदर असते तर दुसऱ्या स्त्रियांना ते डोळ्यामध्ये खुपते, असं काही म्हण आहे। तर मग तिला काही असा त्या 3 दिवसात एवढाही मानसिक त्रास दिला बाकीच्या इतर स्त्रियांनी
आणि जो त्या नाट्यगृहाचा जो ओनर होता, मालक, त्यानेही मानसिक त्रास दिल्यासारखाच म्हणजे एक असा भाग त्यातला त्या स्त्री सोबत केला. अच्छा. तर ती खूप अशी वैतागून गेली. तर त्यानंतर तिचं काही स्वतःचे वेगळे काही प्रॉब्लेम असतील, तर या वैतागाने तिनं स्वतःला त्याच नाट्यगृहामध्ये तिला जो सेपरेट रूम दिला होता, त्या रूममध्ये स्वतःला गळफास लावून सुसाईड केलं. तर सुसाईड केल्यानंतर की बा मग 3 ते 4 महिने ते नाट्यगृह बंद होतं. मग 3-4 महिन्यानंतर ते पुन्हा नाट्यगृह सुरू केलं त्यांनी. मग रोजच्या सारखे त्याच्यामध्ये चांगले कार्यक्रम व्हायचे, गाण्याचे, किंवा मग जे नाटक म्हणतो ना आपण, नाटक कलापती, त्यावेळेस कलापत, ते कलापत व्हायचे त्याच्यामध्ये. असे बरेचसे व्हायचे. तर मग तर त्याच्यामध्ये लोकांना एवढा इंटरेस्ट नाही यायचा. कारण जसं इंटरेस्ट येतो की बा लावणी म्हणा की मग तमाशा आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये जेवढा लोकांना त्या काळात इंटरेस्ट होता, तर तो हे बाकी याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता. तर मग झालं असं की जे बघण्यासाठी जे नाट्यगृहामध्ये जे लोक यायचे ते कमी कमी होत गेले. तर तो जो त्या नाट्यगृहाचा जो मालक होता, तर मग तो लॉसमध्ये जात होता हळूहळू. मग त्याला वाटलं एवढ्या दिवस आपण, समजा एवढ्या वर्षाचा आपण हा नाट्यगृह सांभाळतो आपण, आणि आपला जो बिझनेस आहे हा याच्यामध्ये समजा एका प्रकारचा पूर्ण बिझनेसच आहे. तर मग आज आपण लॉसमध्ये चाललो. का चाललो की बा आपल्याकडे आधी ते तमाशे लावणे असं काही व्हायचं, तर त्यानं खूप अशी गर्दी व्हायची. पण आता होत नाही. मग करायचं काय? मग त्याने हा विचार केला की मग आपण पुन्हा आता याच्यामध्ये तमाशा लावणी परत चालू करायचं, स्टार्ट करायचं. तर मग त्यांनी जे कलावंत स्त्रिया होत्या, तर त्यांना बोलवलं आणि पूर्ण टेज सजवला. आणि आपण कुठलाही कार्यक्रम चालू करायच्या आधी टेजवर किती मोठी दीपक असतो, एक असा मोठा आरतीचा मोठा असतो ना असा, तो आपण लावतो. तो असा खूप त्या साईडला लावलेला होता, त्या टेजच्या साईडला लावलेला होता. त्यांनी ते दीपक लावून मग कार्यक्रमाला सुरुवात केली लावण्यांच्या. की जसा कार्यक्रमाला सुरुवात झाली, कार्यक्रम असा रंगत होता की लोक खूप उत्साहानं असे बघत होते. आणि बघता बघता झालं काय की ज्या विंगा असतात आणि जे पडदा असतो, पडदा साईडला केलेला, तो पडदा, विंगा, आणि जे स्त्री नाचत होती, हा, तर तिच्या साडीला आग लागली आणि त्या विंगीला आग लागली आणि पडदा पण जळत होता एकदमच अचानक मध्ये. धड धड पूर्ण असं चेतत होतं. तर लोकांना, जे बघणारे लोक होते, त्यांना वाटलं की नाट्यगृहाला आग लागली. तर सगळे म्हणजे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न, सगळेजण बाहेर निघले. तर मग हे अशी घटना झाल्यानंतर मग नाट्यगृहाचे जे मालक होते त्यांना खूप म्हणजे असा धक्का पोचला की बा मग आता नेमकं करायचं काय. तर हा नेमका प्रकार घडला कसा. तर मग त्यांनी त्या नाट्यगृहामध्ये जेवढेही कर्मचारी जे होते काम करणारे, त्या सर्वांना बोलवलं. आणि हे नेमकं हे झालं तरी कसं, काय कोणाची गलती झाली, हा, की बा हे आग लागली तरी कशी. तर मग ते म्हणत की बा आपण जो म्हणजे आपण दिवा म्हणू शकतो, तर आपण तो जो चेतवला होता, तर तो खूप असा लांब होता आणि त्याच्या जवळपास म्हणजे असं पेटण्याजोगतं असं काहीही, कुठलीही अशी म्हणजे कपडा वगैरे असं काहीही नव्हतं. तर मग ते असे
म्हणजे एकदम असे विचारात पडले. कारण त्यावेळेस विशेष म्हणजे काही कॅमेरा वगैरे एवढी काही टेक्नॉलॉजी नव्हती. तर मग झालं असं की मग त्यांनी एक जण असा म्हणत होता की मालकाशी बोलला तो एकदम असा निडर होऊन असा बोलला तो की साहेब मी तुम्हाला आधीही म्हणलं होतं की आपल्या नाट्यगृहामध्ये लावणी या तमाशा असा कुठलाही कार्यक्रम ठेवू नका. कारण की याचे उलट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तर तो जो नाट्यगृहाचा जो मालक होता तो त्याच्यावर खूप म्हणजे रागावला की तू मला शिकवणार का आता की काय करायचं आणि काय नाही. बरोबर आहे. एवढासा कर्मचारी काय कसं बोलते रागाल त्याला. पण कर्मचाऱ्याने त्याला जे सांगितलं होतं ते सर्वांच्या फायद्यासाठीच सांगितलं होतं. तर मग तो कर्मचारी सरळ सरळ भाषामध्ये मालकाशी वाद घालत होता या विषयावर की मालक म्हणे अरे तू असा कसा बोलतो डोसकं नसल्यासारखा की नाट्यगृह माझं मला काय कराय वाटेल ते मी करीन. तू कोण मला सांगणारा. तर म्हणे उद्या सकाळी तुम्ही या की सकाळी 6 वाजता तुम्ही इथं नाट्यगृहावर या. ज्यावेळेस आम्ही या नाट्यगृहाची साफसफाई ज्यावेळेस आम्ही करत असतो नाट्यगृहामधली स्टेजची आणि नाट्यगृहाच्या वरती जे कलावंतासाठी जे आपण रूमा बनवलेले आहेत सेपरेट त्या पूर्ण रूमाचीच आम्ही साफसफाई करतो. त्यावेळेस तुम्ही सकाळी 6 वाजता या नाट्यगृहामध्ये तुम्ही हजर राहा. म्हणजे तो त्याला मालकाला बोलत होता. मालकाशी तो असा वाद घालत होता. तर म्हणे तू मला सकाळी असं नेमकं दाखवशील तरी काय. तर म्हणे सांगण्यात मजा नाही आपल्या स्वतःच्या डोळ्याने बघण्यात जे मजा आहे आणि कानाने जे ऐकण्यात मजा आहे ते सांगून ते अशी म्हणजे मी सांगेल तर तुम्हाला अशी म्हणजे त्या गोष्टीवर समजणार नाही आणि तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. तर नाट्यगृहाचे जे मालक होते तर ते म्हणाले की बा ठीक आहे मी उद्या सकाळी 6 वाजता येऊन जाईल. मग दिवस त्याच्यातून एक रात्र गेली. दिवस निघाला. सकाळी 6 वाजताच्या टायमामध्ये जेवढेही नाट्यगृहाचे कर्मचारी होते ते सगळेजण एक जमा झाले आणि नाट्यगृहाचे जे मालक होते त्यांची वाट बघत होते. मग नाट्यगृहाचे जे मालक आले तिथं पोहोचले. मग ते त्या कर्मचाऱ्याला म्हणत होते चाल दाखव तू मला काय दाखवत होता. तर ज्या रूममध्ये त्या महिलेने फाशी घेतली होती त्या रूमच्या दरवाजाजवळ घेऊन गेले. तो दरवाजाची कुंडीच लावलेली होती. तर दरवाजाच्या बाजूला भीतीवर की असं रक्तानं लिहिलेलं होतं की माझा टाइम रात्री 2 वाजताच्या नंतर. माझा टाइम रात्री 2 वाजताच्या नंतर. तर नाट्यगृहाचे मालक म्हणत की हे मी खरं कसं समजू की जे महिला इथं फाशी घेऊन समजा तिने सुसाईड केला हे तिचं ते स्वतः भूत बनून हे ते लिहत असणार म्हणून. असू शकते तुमच्यातलाच कोणी एक याच्यात विचित्र प्रकार करत असेल स्वतः हाताने लिहित असेल या बाहेरचा कोणी असा व्यक्ती असेल. तर ते नाईट मध्ये जो कर्मचारी होता चौकीदार म्हणून होता तर त्याला बोलावलं की का रे बा नाईटला इथं आपल्या नाट्यगृहामध्ये कोणी येते का. तर तो म्हणे साहेब कोणीच येत नाही मी गेटवरती राहतो म्हणे आणि रोजच्या सारखे म्हणे सगळे दरवाजे चेक करतो. लॉक लावल्यानंतरही मी पुन्हा एकदा चेक करतो. तर आतमध्ये जायचा तर प्रश्नच नाही लॉक लावलं असला तर बाहेर. तर ठीक आहे. एवढं ऐकून हॉलचे जे मालक होते ते निघून गेले. त्यानंतर
जो चौकीदार होता नाईटचा, तर आता इथून म्हणजे खरी घटना आता की या घटना कशा घडत गेल्या त्या नाट्यगृहामध्ये. अच्छा. की त्या हॉलमध्ये जो चौकीदार होता नाईटचा, तर आता त्याची नाईटची ड्युटी असल्यामुळे की तो सगळे दरवाजे चेक करायला जायचाच. तर त्या दिवशी कार्यक्रम म्हणजे गाण्यांचा काही असा कार्यक्रम त्याच्यामध्ये होता आणि 12 की 12:30 वाजेपर्यंत तो कार्यक्रम तिथं चालला रातच्या. मग उशीर झाल्यामुळे जे नाट्यगृहाचे जे मॅनेजर होते, तर त्या मॅनेजरनी चाव्या वॉचमॅनच्या हातामध्ये देऊन दिल्या. त्याला सांगितलं की बा सगळे कर्मचारी आता 11, 11:30 वाजता निघून जातात. कर्मचाऱ्यांचे कामं झाल्यावर ते निघून जातात, फक्त काम राहते चौकीदाराचं. तर त्याच्या हातात चाव्या देऊन किंवा समोरचे जे मेन गेट आहेत ते बंद करून घेशील. तर मग तो ते गेट बंद करण्याकरिता, दरवाजे बंद करण्याकरिता गेला तो, आणि सगळे गेले होते, तो एकटाच होता. तर त्याला असा घुंगराचा आवाज येत होता त्या टेजवरती की जसं कोणी नाचत आहे म्हणून, घुंगरू घालून कोणी नाचत आहे म्हणून स्टेजवरती आवाज येत होता. स्टेजवरती त्याला आवाज येत होता. मग त्याने लाईट लावले स्टेजवरचे, तर त्याला कोणी दिसलं नाही. तर त्यानं तो लॉक लावला आणि समोरच्या दरवाजाकडे गेला त्याच लाईनमध्ये. तिथं लॉक असा खोलला, कुंडी लावली आणि लॉक लावायचा, पुन्हा त्याला तो आवाज आला. त्यानं ते कुंडी खोलली आणि दरवाजा उघडला. स्टेजवरचा पुन्हा लाईट लावले आणि हिम्मत करून तो स्टेजपर्यंत गेला. तर त्या विंगा जे असतात ना, की एखादा कलावंत किंवा 2 मिनिटाने त्याचा रोल असेल, तर मग त्याला 2 मिनिटासाठी तो त्या विंगीमध्ये येऊन उभा राहतो, की तो जे बघणारे जे लोक असतात ऑडिशन, त्यांना तो दिसत नाही. हा. तर त्या विंगीमध्ये त्याला एक बाई अशी उभी होती, खूप दिसायला खूप सुंदर, आणि पूर्ण जशी किंवा लावण्या घालताना जशी एखादी आपण स्त्री बघतो पूर्ण तयारीमध्ये, तर त्या तशामध्ये अशी ते उभी होती तिथं. तर याने विचारलं की बा तुम्ही कोण आहात, एवढ्या रात्री काय करता, कार्यक्रम तर केव्हाचा झाला, तुम्ही अंदर कशा राहिल्या. तर ती डायरेक्ट म्हणे तू बस. अरे बापरे. तू तिथं बस खुर्चीवर, मी नाचतो. तर तो घाबरला खूप. आधी तर तो किंवा म्हणजे की त्याचा जीव वाचून तो असा पळण्याचा प्रयत्न केला, पण सर्वकडे दरवाजे सगळे तर त्याने बाहेरून लावून घेतले होते, एकच उघडा होता फक्त, आणि त्या दरवाजाच्या दिशेला तो असा धावत होता. तर तोही दरवाजा बंद झाला. तर त्या दरवाजापर्यंत तो पोहोचत नाही, तर त्याच्या समोर ते बाई उभी, की तुला सांगितलं ना तू बस, मी नाचतो. तर त्याला धरून तिथं खुर्चीवर बसवलं. तर खुर्चीवर बसल्यानंतर ते नाचत होती, हा बघत होता. तर असं खूप म्हणजे तो असा फळ घेण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला ते तिथून बाहेर निघूच नव्हती देत. मग दुसरा दिवस निघला. तर दुसऱ्या दिवशी तो मृत अवस्थेत सापडला त्याच हॉलमध्ये, तोच वॉचमॅन. तर मग असं झाल्यानंतर लोकांमध्ये मग हे भीती खूप वाढली की या नाट्यगृहामध्ये ज्या महिलेने आत्महत्या केली होती, तिचं प्रेत जे आहे ते अजूनही या नाट्यगृहाशी जुडलेलं आहे, कनेक्टेड आहे. तर लोक तिथं मग लावण्या घेणं आणि हे जे आपण तमाशा म्हणतो, मग हे सगळं तिथून ते बंद झालं, की ते कार्यक्रम तिथं घ्यायचेच नाही.
आणि कार्यक्रम दुसरे कुठले जर घेतले तर ते 11 वाजेपर्यंत घ्यायचे, त्याच्यानंतर नाही. आणि रातच्या टायमाला जो सिक्युरिटी गार्ड चौकीदार जो राहील तो फक्त गेटवरच राहील, की त्याला इकडे यायचंच नाही. काही हो, किती आवाज हो, काही हो, गेट पासून इकडे यायचं नाही. तर मग लोकांमध्ये खूप अशी ही गोष्ट पसरली. मग लोक त्या हॉलमध्ये कार्यक्रम बघण्याकरिताही जाण्यासाठी असे घाबरत होते. मग त्या मालकाने काय केलं की बा एक तांत्रिक आणला बाहेर गावून, आणि मग त्या तांत्रिकनं सांगितलं की हिच्या काही अशा अधुऱ्या इच्छा पूर्ण न झाल्या कारणास हे सगळे, म्हणजे ज्या ज्या लोकांनी हिला त्रास दिला असेल त्या लोकांनाचा सूड घेण्यासाठी हे अजूनही इथं भटकते. आणि या हॉलमध्ये चुकूनही कधी लावणी या नृत्य असं महिलांचे असे काही कार्यक्रम घ्यायचे नाही, की बा एखाद्या महिलेचा जीव सुद्धा जाऊ शकतो असं सांगत होता तांत्रिक आहे ना. मग त्यानंतर त्यांनी 2 त्रिशूल लावून त्या दरवाजाला हमेशासाठी बंद केलं. आणि त्या दरवाजाच्या बाजूला एक अशी भिंत उचलली पूर्ण समोरून अशी, म्हणजे तो दरवाजा आणि ते पूर्ण हमेशासाठी ते बंद करून टाकलं. तर आजही म्हणतात रातच्या वेळेला 12च्या नंतर की तिचे असे त्या नाट्यगृहाच्या वर की तिचे असे चालण्याचा, बोलण्याचा, गाणं म्हणण्याचा तिचा असा आवाज येतो. आजही अशी घटना तिथं बऱ्याचशा लोकांना अशी आढळलेली आहे, की जे चौकीदार किंवा नवीन आहेत कामासाठी, मग नाईटला तिथं ड्युटीवर लागले, त्यांना या गोष्टीची जाणीव नाही. त्या लोकांना अशी त्या घटना घडल्या तर ते त्यांच्या काम सोडू अर्ध्या रात्री तिथून पळून गेले. तर अशी ही स्टोरी आहे. जशी सांगल्याप्रमाणे आपल्याला जे कमेंटमध्ये ज्यांनी सांगितलं त्यांच्या सांगल्याप्रमाणे त्यांची ही स्टोरी आज आपण हे सांगितली. एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही जसं आम्हाला या आधीही सपोर्ट करत आहात चॅनलला, तसं या पुढेही कराल अशी आम्ही आशा बाळगून आहोत. आणि मित्रांनो, असं चॅनलला आमच्या पाहत राहा, सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब पण करा, शेअर पण करा.